जर पहिली प्रतिक्रिया एका वाक्यात द्यायची असेल ना, तर काल राहुलजींनी जी पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर त्या पत्रकार परिषदेमुळे महाराष्ट्रातल्या यांच्या विजयाचं जे भरजरी वस्त्र होतं, त्याची लक्तरं फाटलेली आहेत. ती कुठून शिवावं त्यांना कळत नाहीये. आणि मग अडचण अशी आहे, की मला ही हास्य जत्रा सुद्धा वाटत नाही बरं का. मला ही ब्लॅक कॉमेडी वाटतेय. कारण काल जे काही त्यांच्या वर्मी घाव बसलेला आहे, तो लपवण्याचा अत्यंत वाईट प्रयत्न या सगळ्यांकडून चालू आहे. त्यामुळे मला हसायला येते. आणि आमच्या मान सन्मानाची चिंता कोण करतायत? मनीषाताई. अरे बापरे! ज्या तुमच्या मनीषाताईंना नाही हो, उद्धव भाजपने आमदार ठाकरेंच्या. केलं नाही. तुमच्या अरे नाही, मला आम्ही बोलू उद्धव ठाकरेंच्या द्या. बोलतोय. ताई मी तुम्हाला बोलून कोण नाही घेऊ दे. नाही बोलतोय? त्यांचं थांबवा जरा. मनीषाजी मी येतो त्यांचा तुमच्याकडे. म्यूट करा मनीषाजी आणि मी मला येतो बोलू द्या. तुमच्याकडे. सुषमाजींना हां. उत्तर तर पूर्ण करू द्या. आम्ही येतो ना तुमच्याकडे. करा आपल्याकडे करा करा. भरपूर वेळ आहे. सगळ्यांना वेळ आमच्या मिळेल. डोंट ब्लॅक वरी. कॉमेडी चालू द्या. आमच्या मान सन्मानाची चिंता कोण करतंय? त्या मनीषाताई, ज्या मनीषाताईंना आम्ही आमदार केलं आणि आम्ही आमदार केल्यावरती त्याच उद्धव साहेबांशी गद्दारी करून त्या तिकडे गेल्या. तेव्हा उद्धव साहेबांशी गद्दारी करताना काय वाटत असेल पक्षप्रमुखांना या किंवा शिवसेना प्रमुखांना, याचा विचार त्यांनी केला नाही. पण तरी सुद्धा बैजवार उत्तर दिलं पाहिजे. मुळात कोण खुर्चीची चर्चा करतंय? ते लोक ज्यांनी उद्धव साहेबांची खुर्ची पळवण्यासाठी गुवाहाटीला पळून जाण्यापर्यंतचा पराक्रम केला. कोण मानपमानाची चर्चा करते? ज्यांचा मानपमान भाजपने नुसता गहाण ठेवून घेतला नाही, तर चक्क पायदळीत उडवला. अरे ज्या लोकांना साधं म्हणजे काय बोलावं, ज्या लोकांना स्वतःचे आपल्या मंत्र्यांचे ओएसडी आणि पीएस नेमायचा अधिकार सुद्धा जिथे भाजपने ठेवला नाही. भाजपच्या सत्तेमध्ये जे सोबत गेलेले आहेत, मात्र शिंदेच्या अखत्यारीत असणाऱ्या गृहराज्य खात्यामध्ये ठीक. स्वतःच्या मंत्र्यावर रेड पडते, ती रेड यांना वाचवता येत नाही. दस्तूर खुद्द एकनाथ शिंदेच्या खात्याची चौकशी लागलेली आहे, ती चौकशी ज्यांना थांबवता येत नाही.